बीडवरचं प्रेम माझं उतू चाललंय, त्याच्या आधी बीडकरांचं प्रेम माझ्यावर उतू गेलेलं आहे. नाही, आता मला लक्षात येत नाहीये की कशाचा नेमका त्रास किंवा आक्षेप आहे. कारण की मी जी बैठक माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जी घेतली ती बीड नगरपालिका ही मागचा जो काही अनेक दशकांचा कारभार आहे त्या कारभाराला कंटाळून बीडकरांनी ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्या ताब्यात ती नगरपालिका ही दिली आहे. ती निश्चित बदल केल्यानंतर इथं काहीतरी गोष्टी चांगल्या होतील, काही चांगले कामं होतील, सकारात्मक गोष्टी होतील. ती नगरपालिका आमच्या विचाराची आलेली असताना मग त्या नगरपालिकेची सगळी जबाबदारी जी काही आहे ही आमची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. मग त्या नगरपालिकेच्या प्रश्नांच्या बाबतीत आणि माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीत जी काही बैठक लावली त्याच्यामध्ये मी कुणाचंही कोणत्याही गोष्टीचं म्हणजे कुठलं काम रद्द करायचंय, कुठलं प्रकल्प जो काही आहे रद्द करायचा आहे किंवा कुठला प्रकल्प एका ठिकाणाहून बीडून गेवराईला न्यायचा आहे, असा काही विषय त्या बैठकीत झाला. सगळे सकारात्मक विषय त्या ठिकाणी होते आणि ती बैठक घेतली. याला आक्षेप आणि विरोध असण्याचं काय नेमकं वाटतंय कुणाला हे मला तेच लक्षात येत नाही. मी तेच म्हणतोय की बीडवरचं प्रेम माझं उतू चाललंय, त्याच्या आधी बीडकरांचं प्रेम माझ्यावर उतू गेलेलं आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आता बीडकरांनी जर का मला एक कौल दिलाय, एक प्रेम दिलंय, एक विश्वास जे काही आहे आमच्या पक्षावर आणि माझ्यावर त्या ठिकाणी टाकला असेल तर ते उतू चाललंय. त्याच्यामध्ये त्रास काय होतोय? त्रास होण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही. मी परत सांगतोय की प्रकल्प जे म्हणतायत की बीडचे प्रकल्प गेवरायला, कोणता प्रकल्प गेवरायला नाही हा जो विषय आहे. दादा त्या ठिकाणी इथं पालकमंत्री काही महिने पालकमंत्री होते आणि त्यांनी सुरू केलेले प्रकल्प, त्यांनी घेतलेले निर्णय तेच निर्णय. त्या तुमच्या रेशीम पार्क, सिल्क पार्क हा जो विषय आहे, ज्या वेळेस हे करायचं ठरलं जिल्ह्यामध्ये, इथं रेशीमचं क्षेत्र वाढतंय, रेशीम शेती वाढतीये. मग ती कुठं वाढतीये? ती गेवराई तालुक्यामध्ये, गेवराई मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढतीये, बीड जिल्ह्यातही वाढते. मग ते कुठं केलं तर त्या ठिकाणी फायद्याचं ठरल. मग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी त्यावेळेस निर्णय घेतला की तो प्रकल्प गेवराईला करायचा. त्या अनुषंगानं कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये कुणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगायचं आणि काहीतरी खोडा घालायचा. माझं म्हणणं आहे की आपण पहिले जे कोण ह्याच्यामध्ये ह्यांना काही चुकीचं वाटतंय त्यांनी आधी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा की कुठं रेशीम शेती जास्त आहे, कुठं प्रकल्प तो फिजिबल होऊ शकतो, काय आणि ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच त्यांच्याही लक्षात येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.